शिवराय सर, जय शिवराय, जय शिवराय. बोला ना दादा. आजपासून पावसाचा अंदाज कसा राहील महाराष्ट्रातील? नक्कीच आज खानदेशमध्ये, मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व भागांना आज पाऊस होणार आहे. हम्म. आणि तुमच्याकडे काय होणार आहे, फवारणीसाठी वेळ मिळणार आहे आज काही काही भागांना, दुपारनंतर म्हणा. पण थोडंसं स्थानिक वातावरणाची भीती आहे. त्यामुळे आता तुम्हाला पाऊस लागोपाठ पुढे राहणार असल्यामुळे तुम्ही ही रिस्क घेऊ शकता. हा 1-2 टक्क्यात होऊन जातील. हा आज खानदेशच्या, संभाजीनगरच्या, नांदेडच्या, यवतमाळच्या अनेक भागांमध्ये गरजू पाऊस पडणार आहे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या पिरियडला. हम्म. आज मराठवाड्यातील सगळे भाग कव्हर होतील असा अंदाज आहे. त्यामध्ये सर्व जिल्हे आले, त्याचा एकही जिल्हा आपण त्यामध्ये नाही म्हणत नाही, सगळ्या जिल्ह्यांचा समावेश करतोय. हम्म. अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, नाशिक क्षेत्र, धुळे, नंदुरबार ह्या भागामध्ये सुद्धा गरजू पाऊस पडणार आहे. पाऊस मेघगर्जनेचा असल्यामुळे काही ठिकाणी दुपारची वेळ असेल, आजच्या 14 तारखेची काही संध्याकाळची वेळ असेल. त्यामुळे निश्चिंत राहा. भाग सगळे घेणार आहे. तो फक्त काय करणार आहे की टायमिंग नुसार थोडा बदल आहे. संध्याकाळी 11 वाजेपर्यंत म्हणा, काही 8 वाजता वाजेपर्यंत म्हणा, या सगळ्या भागांना तो कव्हर करणार आहे. निश्चिंत राहा. आणि पूर परिस्थिती आता या भागामध्ये होईल का? पूर परिस्थिती निर्माण होईल का या अतिवृष्टीमुळे आता? हो, पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. खानदेशमध्ये देखील काही ठिकाणी होऊ शकते. विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये होऊ शकते. म्हणजे काय असतं सर, हे पूर परिस्थिती निर्माण होण्याचं कारण 1-2च ठिकाणी असतात आणि ते पोटात सगळ्या बुलढाण्याचं नाव होते. आता मागच्या वेळेस पाऊस झाला होता जुलै महिन्यामध्ये 1-2 ठिकाणी. तर त्याचं फक्त काही खामगावचे काही, मला वाटतं लोणारचा परिसर होता फक्त. पण बाकीचे जिल्ह्यांना थेंबही नव्हता पाण्याचा त्यावेळेस. त्यामुळे सांगण्याचा अर्थ असा होतो की पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते मोजक्या ठिकाणी, पण सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण होणार नाहीये. आणि ज्या भागामध्ये आपण सांगतोय समजा की पाऊस असा राहील तसा राहील, तर त्याचं स्वरूप वेगळं असतं. त्याला कधी सकाळ लागते, कधी दुपार लागते आणि संध्याकाळ लागते. पण महाराष्ट्रामध्ये 4-5 दिवस पावसाचा जो काही जोरदारपणा आहे तो कायम टिकून राहणार आहे. म्हणजे 17-18 पर्यंत वातावरण सक्रिय राहील का हे? हो हो. 17-18 पर्यंत वातावरण सक्रिय राहील. आणि विशेषतः पुढचा सुद्धा टप्पा म्हणजे ऑगस्ट पहिला शेवटचा आठवडा देखील असणार आहे. पण आता याच्यामध्ये 2 चिंता आहेत आणि एकीकडे फायदा आहे. 2 चिंता असा आहे की काही शेतकऱ्यांना पावसाने खरं तर सुट्टी दिली नाही. त्यामध्ये साताऱ्यामधले काही भाग आहेत, बीडमध्ये पण काही मोजके भाग आहेत, दक्षिण साईडला धाराशिव पट्टा आहे. अशा भागांना खरं तर विश्रांतीची गरज होती, पण त्याच काळामध्ये यांना पाऊस वाटतोय. आणि याच्यामध्ये जालन्यातील घनसावंगी पट्ट्यातही काही पूर्वेकडे भाग आहे, परतूर पट्ट्यात आहे. अशा भागांची चिंता आहे. पण एकंदरीत चित्र पाहिलं ना, तर खानदेश सारख्या ठिकाणी, बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं किंवा दरवर्षीप्रमाणे होतं. त्या भागांना पाण्याची आवश्यकताही होती. तर अशा भागांना मात्र चिंता जी आहे ती आता दूर होऊन जाईल. मग इकडे उघडीप मिळेल का साहेब मग पूर्व विदर्भाकडे आता या म्हणजे 17च्या समोर? हो, उघडीप मिळणार आहे 17 समोर. म्हणजे फक्त 4-5 दिवसाचा गॅप आहे. खरं सांगायचं म्हटलं ना सर, की अनेक भागांमध्ये मराठवाड्यातले असेल, दक्षिण महाराष्ट्रातले असेल, तुमच्याही परिसरामध्ये काही ठिकाणी असेल, तर या भागांना आता शेतातील कामे करण्यासाठी संधी मिळेल याची गॅरंटी नाहीये. कामं उघाड मिळेल 2-4 दिवसाची, पण 2-4 दिवसामध्ये काही पाया चालणार नाहीत. अच्छा. बरं. चालेल साहेब, महत्त्वपूर्ण संदेश दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच. धन्यवाद.